किडनी स्टोनसाठी औषधे घेऊन कला असाल तर शेवटचा उपाय समजून करा. हा उपाय कधी अचानक कंबरेच्या बाजूला असह्य वेदना सुरू होतात, लघवी करताना जळजळ जाणवते किंवा वारंवार लघवीला जावे लागते. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. तेव्हा अनेकांच्या मनात एक शंका येते, ही मुतखड्याची सुरुवात तर नाही ना? काही लोकांना हा त्रास इतका तीव्र होतो की दैनंदिन कामे करणेही कठीण होते. तर काहींमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि तपासणीदरम्यानच किडनी किंवा मूत्रमार्गात खडा असल्याचे समजते. त्यामुळे कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी योग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण अशाच एका पारंपरिक घरगुती उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय काही लोक पारंपरिक पद्धतीने वापरत असले तरी तो प्रत्येकासाठी तितकाच परिणामकारक असेल, असे वैज्ञानिकदृष्ट्या निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि उपचारांचा पर्याय म्हणून पाहू नये. मित्रांनो, मुतखडा म्हणजे मूत्रपिंड किंवा मूत्रमार्गात तयार होणारे कठीण खनिजांचे स्फटिक. हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी राहणे, काही विशिष्ट प्रकारचा आहार, आनुवंशिक कारणे किंवा इतर आरोग्यविषयक समस्या यामुळे त्यांची निर्मिती होऊ शकते. प्रत्येक खडा सारखाच नसतो आणि त्याचा आकार, प्रकार तसेच स्थान यानुसार उपचार वेगळे असतात. म्हणूनच कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी तपासणी करणे आवश्यक असते. अनेक जण औषधे घेतात, पाण्याचे प्रमाण वाढवतात किंवा घरगुती उपायांचा आधार घेतात. काहींना आराम मिळतो, तर काहींना अधिक वैद्यकीय उपचारांची गरज भासते. त्यामुळे कोणताही उपाय 100% खात्रीशीर आहे, असा दावा करणे योग्य नाही. मात्र योग्य जीवनशैली, पुरेसे पाणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास अनेक रुग्णांना चांगला फायदा होऊ शकतो. आता पारंपरिक पद्धतीने सांगितल्या जाणाऱ्या एका उपायाबद्दल जाणून घेऊया. या उपायासाठी पिकलेले लिंबू आणि जिरे या दोन सहज उपलब्ध वस्तू वापरल्या जातात. लिंबामध्ये नैसर्गिक स्वरूपात सायट्रिक आम्ल असते. काही संशोधनांनुसार सायट्रेटचे योग्य प्रमाण मूत्रातील काही प्रकारच्या खड्यांची निर्मिती कमी करण्यास मदत करू शकते. मात्र तयार झालेला प्रत्येक खडा केवळ लिंबामुळे विरघळतो, असे निश्चितपणे सांगता येत नाही. हा उपाय करण्यासाठी 1 चमचा जिरे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळावा. हे मिश्रण काही तास झाकून ठेवण्याची पारंपरिक पद्धत सांगितली जाते. त्यानंतर जिरे चावून खाणे आणि त्यासोबत पाणी पिणे असा सल्ला अनेक लोक देतात. काही जण हा उपाय सलग काही दिवस करतात. परंतु जर तुम्हाला किडनीचा गंभीर त्रास, तीव्र वेदना, ताप, लघवी बंद होणे किंवा रक्तमिश्रित लघवी अशी लक्षणे असतील, तर अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ज्यामध्ये काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पचनास मदत करणारे घटक असतात. लिंबामधील जीवनसत्व आणि सायट्रिक आम्ल शरीरासाठी उपयुक्त असू शकते. मात्र या मिश्रणामुळे मोठ्या आकाराचा खडा निश्चितपणे विरघळतो किंवा शस्त्रक्रिया टळते, असा दावा करण्यासाठी पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा दाव्यांकडे नेहमी विवेकाने पाहणे गरजेचे आहे. मुतखड्यापासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभर पुरेसे पाणी पिणे. शरीरात पाण्याची कमतरता राहिल्यास खनिजे एकत्र येऊन खडा तयार होण्याची शक्यता वाढू शकते. डॉक्टर बहुतेक रुग्णांना दिवसातील आवश्यकतेनुसार पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र ज्यांना हृदय किंवा मूत्रपिंडाचे इतर आजार आहेत त्यांनी पाण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठेवावे. आहाराचाही यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. जास्त मीठ, अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि काही विशिष्ट अन्नपदार्थांचा अतिरेक टाळणे अनेकदा फायदेशीर ठरू शकते.
कोणत्या प्रकारचा खडा आहे यानुसार आहाराचे नियम बदलू शकतात. त्यामुळे तपासणी अहवालानुसार आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. शारीरिक हालचाल देखील महत्त्वाची आहे. दिवसभर एकाच जागी बसून राहण्याऐवजी नियमित चालणे, हलका व्यायाम करणे आणि शरीर सक्रिय ठेवणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. निरोगी जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. काही लोक ताक पिण्याचा सल्ला देतात. ताक हे पचनासाठी हलके पेय मानले जाते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. मात्र ताक किंवा इतर कोणतेही पेय मुतखडा पूर्णपणे नाहीसा करते, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असल्याने योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वारंवार मुतखडा होत असेल, तर त्यामागील कारण शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. काही वेळा रक्त किंवा लघवीच्या तपासण्या तसेच इतर वैद्यकीय चाचण्या करून कारण समजू शकते. त्यानुसार योग्य उपचार केल्यास भविष्यात पुन्हा खडा होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो. लक्षात ठेवा, अचानक तीव्र वेदना, उलट्या, ताप, लघवीत रक्त दिसणे किंवा लघवी पूर्णपणे बंद होणे ही गंभीर लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत घरगुती उपायांवर वेळ घालवू नका आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या. घरगुती उपाय हे काही लोकांना पूरक ठरू शकतात, पण ते वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. म्हणूनच कोणताही उपाय करताना विवेक बाळगा, पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि निरोगी जीवनशैली यांच्या मदतीने मुतखड्याचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि आरोग्य अधिक चांगले राखता येते.